विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत वर्ग 7वीची कविता स्लीप बेबी स्लीप या कवितेची एक्झरसाइज. सर्वप्रथम ही कविता थोडी समजून घेऊया. बघा पहिला स्टांजा, स्लीप बेबी स्लीप युअर फादर हर्ट्स हिज स्लीप. बघा एक मदर आपल्या बाळाला झोपवत आहे आणि ती एक गाणं म्हणत आहे, अंगाई गीत म्हणत आहे, ललबाय. ती म्हणते की बघ बेटा तू झोप, तुझे बाबा मेंढ्यांना त्या ठिकाणी पाळत आहे, चारत आहे आणि तुझी आई एका छोट्या झाडाला हलवत आहे. फ्रॉम व्हिच प्रेटी ड्रीम्स तुझ्यावर पडत आहे. दी म्हणजे यू. स्लीप बेबी स्लीप. दुसऱ्या स्टांजामध्ये बघा, स्लीप बेबी स्लीप द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. या ठिकाणी ती म्हणते की हेवन्स या ठिकाणी आकाशाला म्हटलेलं आहे. हेवन्स काय आहे? हे सर्व आकाश कसं झालेलं आहे? व्हाईट विथ शीप, पूर्ण पांढरं झालेलं आहे मेंढ्यांनी. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. आणि जे तारे चमकतात त्या ताऱ्यांना ती मदर काय म्हणते की ते तारे नाही तर त्या मेंढ्या आहे आणि हे आकाश नसून हेवन आहे, स्वर्ग आहे. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. आणि तो जो मून आहे तो कोण आहे? तर शेफर्ड ऑफ द नाईट. म्हणजे शेफर्ड म्हणजे कोण? तर त्या मुलाचे बाबा. तिसऱ्या स्टांजामध्ये म्हणते ती, स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह दी अ शीप. तू झोप बेटा, मी तुला एक शीप देईल. विच विथ इट्स गोल्डन बेल शाल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी. ती म्हणते की त्या शीपच्या गळ्यामध्ये एक गोल्डन बेल राहील आणि ती तुझ्यासाठी एक फेलो राहील, तुझी मित्र मैत्रीण राहील, तुझ्यासोबत ती खेळेल आणि तू झोप. त्यानंतर चौथ्या स्टांजामध्ये ती म्हणते की स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ सीप. ती त्या बाळाला थोडी रागावते आणि म्हणते की अरे मेंढीसारखा बकरीसारखा जास्त आवाज करू नको. ब्लीट म्हणजे आवाज करणे. ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग. आणि जर तू ऐकला नाही तर शेपर्डचा जो अँग्री डॉग आहे तो येऊन तुला चावेल. विल कम अँड बाईट माय नॉटी रॉग. आणि येईल आणि माझ्या नॉटी रॉगला चावेल. नॉटी म्हणजे खोडकर आणि रॉग या ठिकाणी असा आहे. रॉग म्हणजे अशा प्रकारचा व्यक्ती किंवा कोणीही जो नॉर्मली बिहेव करत नाही, म्हणजे ऐकत नाही अशा प्रकारे. शेवटच्या स्टांजामध्ये बघा, स्लीप बेबी स्लीप गो आउट अँड हर्ड द सीप. बघा ती त्या बाळाला म्हणते की बेटा तू आता झोप. आणि ज्या कुत्र्याची तिने भीती दाखवली होती ना, त्या कुत्र्याला ती म्हणते की ए डॉग, तू आता इथून चालला जा. गो आउट अँड हर्ड द सीप. शीपवर लक्ष दे. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग. अरे भुंकणाऱ्या काळ्या कुत्र्या, जा इथून. गो, चालला जा. अँड अवेकन नॉट माय बेबी सो. आणि माझ्या बेबीला आता तू उठवू नको, जागा करू नको. आणि त्या बाळाला म्हणते स्लीप बेबी स्लीप. आणि बाळा तू आता झोप. तर अशा प्रकारे ही आहे कविता. बघा सर्वप्रथम आहे काही डिफिकल्ट वर्ड्स. बघा हर्ड्स म्हणजे काय? लुक आफ्टर द सीप म्हणजे मेंढ्यांची काळजी घेणे, त्यांना चारणे, पाळणे. दी हा पोयममध्ये वापरलेला शब्द आहे. दीचा अर्थ असतो यू. हेवन्स म्हणजे स्वर्ग, परंतु या ठिकाणी हेवन्स कशासाठी आलेला आहे? स्कायसाठी. ब्लीट म्हणजे मेंढीचं बकरीचं ओरडणं, पण या ठिकाणी आलेलं आहे मेक अ विनिंग साऊंड, एक वेगळ्याच प्रकारचा कर्कश असा आवाज काढणे. रॉग म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती जो ऐकत नाही अशा व्यक्तीला म्हटलेलं आहे रॉग. किंवा असा व्यक्ती की जो थोडा डिफरंट आहे, परंतु या ठिकाणी असा आहे की तो मुलगा त्याच्या मम्मीचं ऐकत नाही म्हणून त्याला म्हटलेलं आहे रॉग. पुढचा प्रश्न बघा, रायमिंग वर्ड्स इन द पोयम. या पोयममध्ये आलेले रायमिंग वर्ड्स बघा. बघा कविता तुमच्या समोर आहे. स्लीप त्या स्टांजामध्ये तुम्हाला दिसेल शीप. ट्री याला आहे दी. ब्राईट नाईट. बी दी. डॉग रॉग. गो सो. तर हे आहे सर्व रायमिंग वर्ड्स. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की आयडिया दिलेली आहे आणि ती आयडिया कोणत्या स्टांजामध्ये आलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा तुमच्यासमोर कविता आहे आणि कवितेमध्ये एकूण 5 स्टांजाज आहे. पहिली आयडिया बघा, थ्रेटन इन लव्हिंग मॅनर. तर हे आलेलं आहे चौथ्या स्टांजामध्ये. चौथा स्टांजा काय म्हणतो बघा, स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ सीप ऑर एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रॉग. बघा त्या ठिकाणी ती धमकी देते, पण कशी धमकी देते? लव्हिंग मॅनरमध्ये, की बेटा तू झोप नाही तर तुला तो कुत्रा चावेल. त्यानंतरची आयडिया आहे क्रिएट अ प्लीझंट पिक्चर. प्लीझंट पिक्चर कोणत्या स्टांजामध्ये आहे? तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्टांजामध्ये ते दिसते. प्लीझंट पिक्चर बघा कसं, युअर फादर हर्ड्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री,
फ्रॉम व्हिच फॉल प्रेटी ड्रीम्स ऑन दी. बघा तुझी मम्मी एका झाडाला हलवत आहे आणि त्या झाडावरून प्रेटी ड्रीम्स म्हणजे खूप छान छान स्वप्न तुझ्यावर पडतात. तर अशा प्रकारचं वर्णन आहे स्टांजा नंबर 1मध्ये. रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. आता मुलाला सेफ वाटावं म्हणून ती जी धमकी दिली होती ती काढून टाकते त्या धमकीला. तर हे असं वर्णन आहे 5व्या स्टांजामध्ये. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ड द सेफ. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो. मग या ठिकाणी ती त्या कुत्र्याला म्हणते की अरे ब्लॅक डॉग, आता तू इथून चालला जा आणि त्या मेंढ्यांकडे जा, तिकडे लक्ष दे त्यांच्याकडे आणि माझ्या बाळाला उठवू नको. तर अशा प्रकारे त्या मुलाला थोडंसं एक चांगलं फिलिंग देत आहे की बेटा आता तो डॉग गेलेला आहे, तो तुला चावणार नाही. म्हणजे त्या बाळाला आता कसं फील होत आहे, सेफ फील होत आहे. त्यानंतर बघा डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. तर हे आलेलं आहे सेकंड स्टांजामध्ये. नाईट बघा कशी डिस्क्राईब केली. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट अँड द मून सेफर्ड ऑफ द नाईट. बघा या ठिकाणी ती जी रात्र डिस्क्राईब केलेली आहे ती खूप सुंदर केलेली आहे की हेवन्स काय आहे, हेवन्स हे पांढरे झालेले आहे शीपनं. हेवन्स म्हणजे स्काय. स्कायमध्ये चांदण्या आहे, आकाशामध्ये चांदण्या आहे आणि त्या चांदण्या नसून त्या मेंढ्या आहेत असं ती म्हणते, ती मदर म्हणते. फॉर दे आर लॅम्प्स, त्या चांदण्या नसून त्या लॅम्प्स आहे. दो स्टार्स सो ब्राईट, आणि त्या ज्या चमकतात ताऱ्यांप्रमाणे त्या चांदण्या नाहीत तर लॅम्प्स आहे. अँड द मून्स शेपर्ड ऑफ द नाईट, आणि तो जो मून आहे तो तुझे बाबा आहे, शेपर्ड ऑफ द नाईट. त्यानंतर आहे प्रॉमिस अ गिफ्ट. हे दिलेलं आहे 3ऱ्या स्टांजामध्ये. प्रॉमिस दिलेलं आहे. बघा ती काय गिफ्ट करणार आहे की जर तू झोपला तर तुला मी एक शीप देणार आहे. तिच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल असेल आणि ती मेंढी, ती शीप तुझ्यासोबत खेळेल. तर अशा प्रकारचं गिफ्ट ती देणार आहे, त्याचं ती प्रॉमिस करते मम्मी. तर हे कोणत्या स्टांजामध्ये, 3rd. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. अशा प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि याही नंतर खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी मी बनवत राहील. थँक्यू.